भारत पाक तणाव परिस्थिती निर्माण असल्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी आज आदेश जारी केलेले आहे. ड्रोन उडवण्यास बंदी घातलेले याच अनुषंगाने आयुक्त आहेत. सर, काय ड्रोनला बंदी घातलेली आपल्याकडून? आता भारत पाकिस्तान युद्धामध्ये आपण बघितलं की ड्रोन्स आणि अनमॅन्ड एरियल व्हेकल्स UAVs ज्याला म्हणतो, त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर झालेला आहे. नवी मुंबई आयुक्तालयाच्या सीमेअंतर्गत सुद्धा काही नागरिकांना हा संभ्रम झाला होता की जे कमर्शियल विमानं आहेत त्यांना पण ते ड्रोन सदृश्य वाटले होते. तर त्यांच्या मनातली घबराट दूर करण्यासाठी आणि लोकांमध्ये कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी आम्ही ड्रोन बंदी केलेली आहे. ड्रोन आणि UAV हे पुढील 15 दिवसांसाठी बंद करण्यात येत आहे आणि पुढील परिस्थितीनुरूप त्याचा एक्सटेन्शनचा निर्णय घेण्यात येईल. अनेक मोठ्या प्रमाणात लग्न समारंभामध्ये ड्रोन उडवले जात आहेत. त्यांच्यावर कारवाई काय होणार आहे साधारणपणे? कोणीही जर अशा स्वरूपाचं विदाऊट परमिशन ड्रोन्सचा वापर जर केलेला असेल तर त्यापासून होणाऱ्या संभाव्य नुकसान किंवा क्षतीचं असेसमेंट करून त्याच्यावर BNS कायद्याअंतर्गत योग्य कलमान्वये कारवाई करण्यात येईल. सर, शेवटचा प्रश्न. नवी मुंबईमध्ये सागरी पट्टा सुद्धा आहे. उरण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात समुद्र किनारा आहे. या भागामध्ये कशा प्रकारे खबरदारी घेतलेली आहे? प्रशासनाच्या दृष्टीने काय बंदोबस्त लावलेला आहे समुद्र किनारी? आपलं कोस्टल सिक्युरिटी जे पोलीस आहे हे आपण जास्त अलर्ट मोडवर ठेवलेलं आहे. कुठल्याही स्वरूपाचा धोका हा समुद्राच्या दिशेने जर होत असेल तर त्याच्यासाठी चौकस राहण्यासाठी आपण आपले सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना सांगितलेलं आहे. त्यासोबतच आपले जे कोळी बांधव आणि जे आपले कोस्टलचे जे फ्रेंड्स आहेत त्यांनासुद्धा आपण अलर्ट केलेलं आहे की त्यांनाही असं कुठल्याही स्वरूपाचं संशयित व्यक्ती, संशयित बोट किंवा संशयित वस्तू जर कुठे निदर्शनास आली तर ती कृपया करून पोलिसांना कळवावं, जेणेकरून त्याची योग्य पडताळणी होऊन कारवाई केल्या जाऊ शकते. हे होते मिलिंद भारंबे यांनी सांगितले. सागरी पट्टा असेल किंवा नवी मुंबईमध्ये असेल जिथे ड्रोन उडवण्यास परवानगी नाकारलेले. कॅमेरामन अजित जाधवसह विकास मेरणे, साम TV, नवी मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.